सुख झाले ओ सजनी तुहा विठ्ठल सुख झाले ओ सजनी तुहा Hare
घेईन मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा 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 चरण सेवा साधावया चरण सेवा Hare
घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोकांगण महाद्वारी. आनंदे निर्भर अस भरते ठाई, सुख दुःखा नाही चाडंबा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोकांगण महाद्वारी. अनेक सायास न कर्ण धरियास, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोकांगण महाद्वारी. मोक्षा घरी कामारी ते दासी, किंवा मोक्षा घरी कामारी हे दासी. होय सांगू ऐशी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोकांगण महाद्वारी. Thank you.
उतरी चरणा संपाचे उतरी चरणा संपाचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जैने केला पुरुषार्थ शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा मंगल भाव घेईल मे जन्म याद साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण किंवा घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची नाम सप्ताहातील तिसरी सेवा करण्यासाठी निवड केलेला अपंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा देवासमोर तुकाराम महाराज एक विशिष्ट अशी प्रतिज्ञा करतात. विठ्ठला खरं तर आजचं हे कीर्तन पत्रिकेप्रमाणे तुमचं आणि ठरल्याप्रमाणे आमचं. अगोदर आमची या बाबतीमध्ये बातचीत झालेली होती. म्हटलं मला षष्टीला जायचं आहे तर तुमची सेवा मी करतो, आमची सेवा तुम्ही करा असं आमचं बोलणं झालेलं आहे. महाराज मोठा आता पिता करून इथं आले. येण्यासारखं नव्हतं पण महाराज हजर झाले हे विशेष आहे. तेव्हा सर्वांनाच मी प्रेमपूर्वक नमस्कार करतो. गावातील असो आमची भाविक मंडळी समोर आहेत, देवगावकर आहेत, शरापूरकर आहेत, इतरही मंडळी आहेत आणि तारकरी मंडळी आमची आळंदीची गायक मंडळी, त्यामध्ये आमचे सोमेश्वर महाराज आहेत, ऋषिकेश महाराज आहेत, दिगंबर महाराज आहेत आणि गावातील सर्व टाळकरी मंडळी आहेत. मृदंग वादक ज्ञानेश्वर माऊली आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित आहे. कधी नेहमीच कानी पडणारा आणि भजनात येणारा विठ्ठला आणि प्रामुख्याने सेवा दाखवणारा अभंग असा गोड अभंग. एकतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगवाणीच फार गोड आहे. जशी माऊलीची उभी गोड त्याप्रमाणे तुकाराम महाराजांची वाणी देखील गोड आहे. आणि म्हणून असं चिंतन आपण कानी घेतो. तो श्लोक वामनाचा
आर्या मोरो पंथाची ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. कर्माचे अभंग फार गोड आहे. त्या गोड अभंगापैकी हा एक देखील अभंग गोड आहे. तेव्हा दरवर्षी आपल्या गावी अगदी मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रेमाने अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या उत्साहाने सर्वांनी मिळून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. याला बरेच वर्ष झाले असतील. नेमका आकडा काय सांगता येणार नाही. फार वर्ष, आता आम्हाला 50 वर्ष होऊन गेले. 50 वर्ष जास्त झाले असतील. आम्हाला 50 वर्षाच्या पुढे इथे येतो. त्याच्या अगोदर कितीतरी वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. विठ्ठला किंवा जोग महाराज संस्थेच्या अंतर्गत हे गाव आहे. कारण जोग महाराज एक सुप्रसिद्ध शिष्य दगडू महाराज ढोळे, त्यांचा वावर या परिसरामध्ये होता आणि त्यांच्यामुळेच परशुराम महाराज, तुळशीदास महाराज, सीताराम महाराज आणि तुम्ही देखील सगळे त्या कृपेनेच आपण सगळे आळंदीला गेलात. विठ्ठला विठ्ठला अनेक संतांचे पावलं या भूमीला लागलेले आहेत. मामा आले किंवा न आले काही माहित नाही, पण त्यापुढचे बरेच संत, आमची संस्थेची मंडळी, गुरुजन मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहे. त्यामध्ये मोठे बाबा असतील, नथुसिंग बाबा असतील, भाऊसाहेब असतील, भले महाराज असतील, पांडुरंग महाराज वैद्य असतील, मधुकर महाराज असतील, कुरेकर बाबा असतील, निकम बाबा असतील, असे अनेक गुरुजन त्यांचे पावले या ठिकाणी लागलेले आहेत. तेव्हा या परिसरामध्ये हे गाव काही आगळाने वेगळं आहे. मी नेहमी सांगत असतो की या गावामध्ये जुगारीचा डाव नाही, वाईट वक्त दुकान नाही, दारूचं दुकान नाही, मांसाचं दुकान नाही, पत्त्याचा गाव नाही. याच्यापेक्षा भारी काय. आणि अशा गावामध्ये आम्हाला देखील अनेक वर्ष या रूपाने सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. त्यामध्ये वारकरी पंथामध्ये ज्यांचं नाव चांगल्या परीने घेतलं जातं असे गाथामूर्ती बोधे बाबा अनेक वर्ष आम्ही एकत्रित आलो आणि या ठिकाणी 8 दिवस राहिलो. आम्ही काय तो कसला विचार केलाच नाही. त्यावेळी तुमची दक्षिणा मला किती होती? 15-20 रुपये. त्याच्यातच आमचं जाणं नाही असं. पण आम्ही कधी त्यांच्याकडे तक्रार केली नाही. ते आमच्या मनात कधी आलेही नाही. तेव्हा हे जे गाव आहे खेळीमेळीचं गाव आहे. प्रेमाचा
आणि नेमाचं गाव आहे, संतांच्या देवाच्या आवडीचं गाव आहे. अनेक पैलू या गावाची सांगता येते. इथं मोठ्यांनाही आवड आहे, तरुणालाही आवड आहे, वृद्धांनाही आवड आहे, लहानांनाही आवड आहे. इथं लहान मुलांना देखील फार मोठं वळण आहे. पाय पडलं की पड म्हटलं की लगेच पडणार आणि ते पाय पडण्याची ऍक्शन देखील दाखवणार. विठ्ठल विठ्ठल आता हे सगळं गाव लक्ष्मी प्राप्ताचं गाव झालं. या ठिकाणी भगवानही आला, या ठिकाणी संतही आले, भगवान पांडुरंग परमात्माही आले आणि विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजही आले. यांच्या अंतर्गत माऊलीच्या अंतर्गत सगळे संत आले आणि पांडुरंगाच्या अंतर्गत सगळे देव आले. विठ्ठल शक्यतो हे सगळे लोक सत्य मार्गी आहेत, खोटांखोर नाही, सत्य मार्गी आहेत. आपापलं कष्ट करतात, संपत्ती मिळवतात, आपणही जीवन जगतात आणि त्यातून दान धर्मही करतात. हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणचं भजनी मंडळ देखील गोड आहे, चांगलं आहे. पूर्वी फार मोठं होतं पण आता थोडं कमी झालं. पण आता बरेच लोक आळंदीला आले. त्यामध्ये आपला उद्धव आहे, तुषार आहे आणि ऋषिकेश असे 3 मूर्ती सध्या पहिल्या पाठाला आहेत. एकंदर 10 ते 15 महाराज लोक या गावी असतील. पण सर्व एकत्रित राहतात, एकोप्याने राहतात, एकामेकाला मोठेपण देऊन राहतात. ते याच्यापेक्षा आणखी भारी काय. विठ्ठल या गावातील दोन्ही सप्ताह अगदी आनंदाने पार पाडले जातात. इकडचे तिकडे जातात, तिकडचे इकडे येतात. आता कोणताच प्रकार राहिला नाही. गोड हे गाव झालेलं आहे आणि लक्ष्मी प्राप्त असं हे गाव आता सध्या मला तरी दिसत आहे. विठ्ठल तेव्हा आपण सर्वांची तथा भगवंताची, माऊलींची, तुकाराम महाराजांची, एकनाथ महाराजांची, सद्गुरु जोग महाराजांची सेवा करण्यासाठी निवडलेला आपण सर्वांच्या परिचित आहे. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालील लोटांगण महाद्वारी. या अभंगातून महाराज प्रतिज्ञा करतात. या ठिकाणी प्रतिज्ञा करणारे अलौकिक, ज्या समोर करतात तो देव देखील अलौकिक आणि जी काही प्रतिज्ञा करतात ती देखील अलौकिक. विठ्ठल विठ्ठल आपल्या महाराष्ट्रामध्ये, कारण भारत देशापैकी महाराष्ट्र उत्तम आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक संत अवतीर्ण झाले आणि ते सगळे संत साक्षात्कारी झाले. हे महत्वाचं आहे. बरेच संत असतात त्यांना साक्षात्कार नसतो, देवाची ओळख नसते, करायचं म्हणून करायचं.
आणि या सगळ्या संतांना भगवंताचा साक्षात्कार होता, भगवंताची भेट त्यांना झाली होती. विठ्ठला विठ्ठला तेव्हा वारकरी पंथ हेच एक सुंदर असं मंदिर, आणि या मंदिराचा ज्यांनी पाया घेतला ते ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, नामापयाचा किंकर ते नाही केला विस्तार. माऊलींच्या द्वारा या मंदिराची सुरुवात झाली आणि या मंदिराचा विस्तार केला ते नामदेव महाराज. या मंदिराला ज्यांनी बळकटी दिली, जे खांब झाले ते एकनाथ महाराज, आणि या मंदिराचे जे कळस झाले ते तुकाराम महाराज. तुका झाला जय कळस, तुका झाला जय कळस, तुका झाला जय कळस, तुका झाला कळस भजन करा सावकाश. तुकाराम महाराज या वारकरी पंथाचे, या वारकरी रूपी मंदिराचे कळस स्थानी झाले. कळस झाल्याशिवाय मंदिर परिपूर्ण होत नाही. दौंडीची कुस्ती झाल्याशिवाय आखाडा परिपूर्ण होत नाही. किंवा समुद्राला प्राप्त झाले तर गंगेची पूर्णता होत नाही. तसं रसाच्या स्थानानेच मंदिराची परिपूर्णता होत असते आणि जीवनाची परिपूर्णता ईश्वराच्या साक्षात्काराने होत असते. विठ्ठला तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाची, ईश्वराची, पंढरीनाथाची जीवापाड भक्ती केली. एवढी भक्ती केली की ती भक्ती साक्षात्कार करूनच गेली. महाराजांनी सर्व काही तोडून टाकलं. संसारामध्ये जे काय तनमन गुंतलं होतं ते सगळं महाराजांनी काढून टाकलं आणि सगळं मन देवाकडे ओतून दिलं. त्याचा परिणाम त्यांना साक्षात्कार झाला. विठ्ठला तेव्हा 3 डोंगरामध्ये जाऊन तुकाराम महाराजांनी भक्ती केली. अपार कष्ट घेतले, अपार साधना केली, अपार चिंतन केलं. आपलं सर्वस्व देवचरणी समर्पित केलं. एवढी जरी भक्ती होती तरी पण तुकाराम महाराजांचं मन समाधानाला प्राप्त होईल. तेव्हा महाराज देवाशी बोलू लागले की देवा मी अखंडपणे तुझं चिंतन करत आहे. संसाराकडे आता मी लक्ष देत नाही, सगळं लक्ष तुझ्याकडेच करत आहे. तुला सगळं तन मन धन समर्पित केलेलं आहे. एवढी भक्ती माझी चाललेली आहे.
तुझ्यात माझं सगळं मन आहे, पण काय करावं मन समाधानच होत नाही. एवढं करतो तरी. तर देवा माझ्या मनाला पसंत पडेल अशा प्रकारची तुझी सेवा तुझी भक्ती करण्यासाठी मी पुन्हा काय करणार हे चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात घेईन मी जन्म या लोकाची देवा. घेईन मी जन्म या लोकाची देवा. घेईन मी याला म्हणतात शुद्ध वारकरीचा. ही परंपरेची चाल आहे. बंकर स्वामीपासून चालत आलेली चाल आहे. पूर्वीच्या चाली फार गोड की ज्याला नाही तोड असे अप्रतिम चाली पूर्वीच्या. तेव्हा महाराज या प्रथम चरणातून बोलतात, घेईन मी जन्म याद साठे देवा तुझी चरण सेवा साधा बजा. तर हे पांडुरंगा मी जन्म घेणार. तेव्हा देव म्हटले जन्म घेणार, पण जन्माचं कारण तरी सांगा. तुझी चरण सेवा साधा बजा, तुझी चरण सेवा साधा बजा, तुझी चरण सेवा साधा बजा, तुझी चरण सेवा. तुझी चरण सेवा साधावया. आता आपलं जसं आहे तसंच चालू आहे. थोडं काही करायला गेलं की फार आवाज होतो, रफ किना होतो. जसं आहे तसं चालू. आता ऐकू येतं ना तुम्हाला? हा. तर घेईन मी जन्म याद साठे देवा तुझी चरण सेवा साधावया. या अभंगातून बोलणारे संत तुकाराम महाराज ज्या देवाकडे बोलतात तो पंढरीनाथ परमात्मा आहे. तर देवा मी जन्म घेणार
माझ्या जन्माचं कारण हेच असणार नेमकं कोणतं, तुझी चरण सेवा सदावया, केवळ तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठीच मी जन्म घेणार. पण देवाच्या चरणामध्ये नेमकं आहे तरी काय, तर देवाच्या चरणामध्ये जे आहे ते जगामध्ये कुठंच नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणूनच संतांचा आग्रह आहे की भगवंताच्या चरणाची सेवा करा. भज मन राम चरण सुखदाई, 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 भज मन राम चरण सुखदाई. भगवंताचे चरण फार महत्वाचे की ज्या चरणातून जगाला पुनीत करणारी, जगाचं पाप नष्ट करणारी कोण निर्माण झाली? गंगा. गंगा तिचं जन्मस्थान म्हणजे भगवंताचे चरण, भगवंताचे पाय. विठ्ठला चरणी गंगा जन्मली, गंगेचा जन्म भगवंताच्या चरणापासून आणि नर्मदा मातेचा जन्म भगवान शंकराच्या घामापासून. या जगप्रसिद्ध अशा याला नद्या म्हणायचं नाही, याला तीर्थ म्हणायचं. तीर्थ विठ्ठला विठ्ठला त्याला प्रमाण आहे. जे चरण नसे निकशी सुरसारी, शंकर जटा समाई, जटा शंकरी नाम परो है, जटा शंकरी नाम परो है, त्रिभुवन तारनाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. जी चरणासे निकशी सुरसरी, ही जी नदी आहे, तीर्थ आहे, हे खरं देवाचं तीर्थ आहे. पण मृत्यू लोकात आणलं कोणी? भगीरथ राजाने आणलं. सुर म्हणजे देव, सरी म्हणजे तीर्थ नदी. विठ्ठला तेव्हा महाराज म्हणतात, देवा मी जन्म घेणार आणि तुमच्या चरणाची सेवा मी करणार. पण भगवान म्हटले, महाराज माझ्या चरण सेवेमध्ये अनेक सेवा जमा होतात, अनेक सेवा येतात. सेवा करणार पण नेमकी कोणती कोणती करणार? तर त्या सेवेचा क्रम तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरिनाम कीर्तन
कीर्तनात मी पाणी आज तुमच्याच गावी घेतलं बरं का, तर तुम्ही असं चिंतन करणार की प्रत्येक कार्यक्रमात घेतात, पण आज घसाच कोरडा पडला, त्याला काय करणार. विठ्ठला 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 आणखी खुर्चीवर बसत नाही मी, लोक म्हणतात बसा बसा, पण आणखी नाही तसं झालं. जेवढं होईल तेवढं सहन करावं आणि वारकरी पंथाचं पथ्य पाळावं. विठ्ठला 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 देवराम महाराज देखील आमची बसत नाही, उभे राहूनच कीर्तन करतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असं एवढं फिरतात पण कोणाला काही मागत नाही. वैशिष्ट्य कोणालाच मागत नाही, हा शब्द त्यांच्या मुखात कधी आलाच नाही आणि मरेपर्यंत तसाच राहणार. आम्हाला त्याचा अनुभव आहे. विठ्ठला त्याचे समाधान आयचित प्रती त्यातून 10-5 रुपये परत देतात. तेव्हा वारकरी पंथाला जे महत्व आहे हे सदाचारामुळे आलं लक्षात. रगड कीर्तन काय, भरपूर कीर्तन काय, ते शब्दज्ञानाला काय करतात, आचाराला महत्व आहे, विचाराला महत्व आहे, प्रत्यक्ष कृती करण्याला महत्व आहे. विठ्ठला विठ्ठला काय बोलायचे ते नंतर बोला बरं का. तेव्हा आपला चिंतनाचा विषय कोणता आहे. घेईन मी जन्म, कोण म्हणतात, तुकाराम महाराज. कोणाला बोलतात, पांडुरंगाला बोलतात. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा बजा. देवा तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मी जन्म घेणार, पण भगवान म्हटले चरण सेवा, माझ्या चरण सेवेमध्ये अनेक सेवा जमा होतात. नेमकी सेवा कोणती. अभंगातून दुसरं चरण सांगितलं. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण किंवा घाली लोटांगण महाद्वारी. चरण सेवा, हरिनाम कीर्तन, हरिनाम ही प्रथम सेवा, संत पूजन ही दुसरी सेवा आणि महाद्वारामध्ये लोटांगण घालणे ही तिसरी सेवा. 3 सेवा महाराज बोलतात त्या मी करणार. सर्व संतांनी जीवनामध्ये सेवाभाव मान्य केला, सेवाभाव स्वीकारला, कारण सेवा उत्कर्ष करणारी सेवा आहे, उद्धार करणारी सेवा आहे. तेव्हा जीवनामध्ये सर्वांनी सेवा करावी. देवाची करावी, संतांची करावी, गुरूंची करावी, आईवडिलांची करावी, गोमातेची करावी, देवद्रवळाची करावी. सेवा आपलं चांगलं काम करत असते, कारण सेवा तर मेवा, चाकरी तर भाकरी आणि काम तर दान. विठ्ठला विठ्ठला सर्व संतांनी देवासमोर सेवा भाव प्रकट केला. माऊली देखील देवाशी बोलताना हेच म्हणतात. तुझी सेवा करीन आवे हो, तुझी सेवा करीन आवे हो, तुझी सेवा करीन आवे हो, तुझी सेवा
देवाशी बोलतात तुझी सेवा करीन वरवर नव्हे वरपंगी नव्हे तर मनपूर्वक करणार भावना धरून करणार लक्ष देऊन करणार कारण भावनेला महत्व आहे मनाला महत्व आहे श्रद्धेला महत्व आहे प्रेमाला महत्व आहे व्यवहारामध्ये क्रियेला महत्व आहे आणि परमार्थामध्ये भावनेला महत्व आहे विठ्ठला व्यवहारामध्ये क्रियाच नाही केली तर संसार होणार नाही परमार्थामध्ये भावनाच नाही धरली तर परमार्थ चांगला होणार नाही भावत माऊली देवाशी बोलतात की तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदे रंगत येऊ भावनेला महत्व मनाला महत्व मन जर भटकत असेल इकडे तिकडे जात असेल तर त्या परमार्थाला शोभा नाही मला तो कर्मे फिरे जीव फिरे मुख माही मनवा तो चौदिशी फिरे यह तो स्मरण नाही हे खरं स्मरण नाही म्हणून जिथं आपली भावना असेल तिथं आपलं मन असावं तिथं आपलं प्रेम असावं माळा फिरताना माळा जप करताना तिथं आपलं लक्ष असावं मन असावं प्रेम असावं नुसते माळ फिरत आहे पण मन भटकत आहे नको तिथं जात आहे त्याला परमार्थ म्हणत नाही विठ्ठला तेव्हा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन सेवेच्या बद्दल मी बोलत होतो तर सेवा ही काही घराण्यामध्ये परंपरेची सेवा असते काहींची सेवा त्यांच्या जन्मापासून असते काहींची सेवा त्यांच्या वडिलापासून असते काहींची सेवा त्यांच्या आजोबापासून असते तुकाराम महाराजांची सेवा 8 पिढ्यापासून चालू होती विठ्ठला 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 तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे देवा जुनाट आहे माझी सेवा ती सेवा फार जुनाट आहे परंपरेची आहे अनेक वर्षाची आहे महाराज बोलतात ना माझ्या वडिलांची मीराची गा देवा माझ्या वडिलांची मीराची गा देवा तुझी करण सेवा पांडुरंगा तुझी करण सेवा पांडुरंगा
हक्काची सेवा आहे, परंपरेची सेवा आहे. ती आजकाल जन्माला आलेली सेवा नाही, परंपरेची आहे, फार जुनी आहे. तुका म्हणे देवा जुनाकडे माझी सेवा. तेव्हा महाराज प्रथम सेवा सांगतात, हरिनाम कीर्तन, भगवंताचं नाम चिंतन करणं ही फार मोठी सेवा आहे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. नाही आणून समर्पिले जग सेवा ते केवळ चिंतनाची. सेवा त्यावडी उच्चारावे ना. देवाचं नाम चिंतन करणं फार मोठी सेवा आहे. अशी सेवा तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये सतत करत होते, कधीतरी नव्हे. सदा नाम घोषता हरी कथा, 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 सदा नाम घोषता हरी कथा. रे सदा समाधान, रे सदा समाधान, रे सदा समाधान, रे सदा समाधान. सर्व सुख ज्ञान सर्व सुख ज्ञान रे सदा समाधान, रे सदा समाधान, रे सदा समाधान, रे सदा समाधान. सर्व सुख ज्ञान सर्व सुख ज्ञान महाराज नामचिंतनाची सेवा सतत करत होते, रात्रंदिवस करत होते. रात्र न कळे दिवस न कळे, नेणे हरिक काय धंदा, येण रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. हरिनाम कीर्तन, भगवंताचं नाम चिंतन महाराज सातत्याने करत होते. कारण नामाला फार मोठी किंमत आहे. जशी भगवंताला किंमत, त्याही पेक्षा नामाची चिंतन सेवा किंमत मोठी आहे. कारण भगवंताच्या नामाला मोल नाही, त्याचं मोलच होऊ शकत नाही. नामासारखं काही दिसत नाही. न नाम सदृशं ज्ञानम, न नाम सदृशं ध्यानम, न नाम सदृशं पुण्यम, न नाम सदृशी गती. म्हणजे नामासारखं ज्ञान नाही, नामासारखं ध्यान नाही, नामासारखं पुण्य नाही, आणि नामासारखी दुसरी गतीच नाही. नाम घेतल्यानंतर किती पुण्य होणार याचं मोजमाप माऊली म्हणतात आम्हाला देखील करता येणार नाही. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हे म्हणा हरी मुखे म्हणा, 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 हे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याचे गणना कोण करे, पुण्याचे गणना कोण करे, पुण्याचे गणना कोण करे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
सहस्र नामाचं पुण्य फार मोठं आहे, त्याचं गणित कोणालाच करता येत नाही. तर असे ते नामचिंतन ते कीर्तन मी करणार. हरिनाम कीर्तन. कीर्तन शब्द आला, कीर्तनाचे बरेच अंग आहेत, बरेच प्रकार आहेत. स्वरूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम कीर्तन. स्वरूप कीर्तन देवाच्या स्वरूपाचं चिंतन करणे. देवाचं मूळ स्वरूप आहे सच्चित आनंद. सच्चिदानंद हे देवाचं नाम आहे. सच्चित आनंद, की ज्याला नाश नाही असं तत्व. सत जे ज्ञान रूप आहे. सच्चित म्हणजे ज्ञान आहे आणि आनंद म्हणजे आनंदच आहे. हे देवाचं मूळ स्वरूप आहे. किंवा रूपासंबंधी विचार केला तर देवाला अनंत रूप आहेत. अनंत रूपामध्ये काही ठराविक रूप, सगुण आणि निर्गुण. सुंदर ते घाना ओघे भेटे बरी, सुंदर ते घाना ओघे भेटे बरी, जगतावरी ठेवली तुळशी हार गळा पासे पितांबर, तुळशी हार गळा पासे पितांबर. सर्वांग सुंदर असं जे देवाचं रूप आहे, त्या रूपाचं चिंतन मनातून करणे, त्या रूपाला आपल्या मनामध्ये धारण करणे, सतत त्याच्याकडे लक्ष ठेवणे, हे रूप कीर्तन. सगुण साकाराचं नेहमी ध्यान मनात असणे. तर हे सगुण आणि निर्गुण असे देवाचे महत्वाचे हे रूप आहे. निर्गुण रूप कोणाला शक्यतो जमत नाही, भरपूर नादी लागतात, पण निर्गुण फार कठीण आहे. निर्गुणाची भक्ती फार अवघड आहे. ज्याला नादी लागायचं आणि फजिती करायची आणि कशात ते करा. आपल्या सगळ्या संतांनी सगुणाला महत्व दिलं. जे पांडुरंगाचं रूप आहे त्याला महत्व दिलं. आवड हे रूपा गोजिरे सगुण, 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 आवड हे रूपा गोजिरे सगुण. आकालो तना सुखवाले, आकालो तना सुखवाले, आका दुखी पुढे जाती पुराले, आका दुखी पुढे जाती पुराले. आकालो तना सुखवाले, आकालो तना सुखवाले, आका दुखी पुढे जाती पुराले, आका दुखी पुढे जाती पुराले. सर्व संतांनी देवाच्या सगुण स्वरूपाला महत्व दिलेलं आहे. सगुणाची भक्ती फार सोपी आहे, निर्गुणाची भक्ती फार कठीण आहे. म्हणून संत तिकडे गेलेच नाही. संतांनी उपदेश जरी केला, सगुण साकार परमात्म्याच्या भक्तीचाच उल्लेख संतांनी केलेला आहे. सगुणाची भक्ती सोपी आहे, निर्गुणाची भक्ती फार अवघड आहे. विठ्ठला हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तर स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन. देवाने भगवंताने ज्या काही लीला केल्या त्या लीलेचा विचार करणे हे लीला कीर्तन झालं. भगवंताचे अंगी जे काही नैसर्गिक गुण आहेत, अंगभूत जे गुण आहेत, की भगवान कुठं शाळेत गेला आणि गुण प्राप्त केले असं नव्हे. अंगभूत ते देवाचे गुण आहेत, स्वयंभूत गुण आहेत. आणि म्हणून माणसाकडे काहीतरी गुण असावेत, माणसाकडे अवगुण नसावेत, माणसाकडे सद्गुण असावेत. सद्गुणाचा सत्कार होत असतो आणि अवगुणाचा धिक्कार होत असतो. कधी पेपरला येतं का की अवगुणी लोकांना फार मोठा मान सन्मान मिळाला, दारू पिण्याला फार मोठा मान मिळाला? कधीच नाही. यांचं म्हणजे तिरस्काराचं नाव येतं, पण कधी त्यांचा सत्कार केला असं कधी होतच नाही.
जगामध्ये अवगुणाचा धिक्कार, सद्गुणाचा सत्कार. गुण चांगले असावे, दोन शब्द कमी असले तरी चालतील, पण माणसाकडे गुण चांगले असावे. नसेल कला ती देवाची देण आहे, पण कमीत कमी तुमचा स्वभाव तरी चांगला पाहिजे. नसू द्या बाकी, माणसाची सेवा चांगली असावी, स्वभाव चांगला असावा. विठ्ठला हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, स्वरूप कीर्तन झालं, तुमचं गुण कीर्तन झालं, लीला कीर्तन झालं, आणखी कोणतं राहिलं? नाम कीर्तन राहिलं. नाम हे सगळ्यांमध्ये भारी, रामकृष्ण हरी सगळ्यांमध्ये भारी. या नामाला जगामध्ये दुसरी कोणतीच जोड नाही, जोड नाही. बिन जोड म्हणजे भगवंताचं नाम आहे. विठ्ठला नामचिंतन ही साधना सगळ्यामध्ये सोपी आणि फार मोठं फळ देणारी, आणि फारच मोठं किती जरी पाप असलं तर ते पाप नष्ट करणारी नामचिंतनाची सेवा आहे. नाम संकीर्तन साधन कैसोरे, नाम संकीर्तन साधन कैसोरे, नाम संकीर्तन साधन कैसोरे, नाम संकीर्तन साधन शेवटी घेऊ आता, कारण आपला टायमिंग 8 ते 10 आहे ना. तेव्हा महाराज बोलतात, काय म्हणतात? घेन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. तर महाराज बोलतात, नामचिंतन करणे ही सेवा मी करणार. दुसरी सेवा सांगितली, संत पूजन. आपल्या घरी जर संत आले तर काय करा? घरी संत असे आसरे, पूजा करी काय वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिरे ते पुरवी. साडी मारी परफेटा, साडी मारी परफेटा. आपल्या घरी संत आले, महात्मे आले तर त्यांची सेवा करा, त्यांची पूजा अर्चा करा.
कारण ते घरी आले म्हणजे तोच खरा दसरा आणि तीच खरी दिवाळी. का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आणि जर इतर माती फिरू असतील तर ते काय म्हणते तुका म्हणे आले घरा पुढचे दरवाजे बंद करा. हे शहाण्याचं काम नाही. जे भाग्यवान असते ते आदराने संतांची पूजा करतील, त्यांची सेवा करतील. सेवा महत्वाची आहे. संतांमुळे जीवनामध्ये दसरा साजरा होतो, दिवाळी साजरी होते. संतांच्या कृपेतून मनुष्य आपल्या शत्रूवर आपल्या विकारावर मात करू शकतो. हा विजय आहे. आणि तो विजय झाला तर साहजिक पुढे चालून त्याला आनंदच मिळतो ना. विठ्ठला हे सण विजयाचं प्रतीक आहे. दिवाळी हे सण आनंदाचं प्रतीक लक्षण आहे. संतांमध्ये या दोन्ही होतात की जीवनामध्ये विजय मिळतो आणि जीवनामध्ये आनंदही मिळतो. संत कृपा झाली तर त्याकरता पथ्य पाळावं, त्या पद्धतीने राहावं, सद्भाव धरावा. मनुष्य सहज हा संसार करून जातो. तेव्हा हरिनाम कीर्तन संतांची पूजन, संतांची पूजा इच्छा करावी. सिद्ध करून पूजा संहार माझे पूजेचा त्याग, पूजा करिता एकाग्र जय साधू नर घरा येती. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा तेने मज हान केलेला था की तो माझ्या घाता प्रवर्तला. विठ्ठला भगवान कृष्ण स्वतः सांगतात कोणाला? उद्धवाला. आपल्या गावातला उद्धव भगवान कृष्णाच्या कुलातला उद्धव आहे. तो भगवंताच्या जवळचा होता, भगवंताचा भाऊ बंद होता, तो ब्रह्मचारी होता. भगवंताच्या जीवनातील दोन हे प्रमुख शिष्य, अर्जुन एक आणि उद्धव एक. उद्धवाला भागवत सांगितलं आणि अर्जुनाला गीता सांगितलं. असा भाग आहे. तर त्या उद्धवाला भगवान बोलतात की सिद्ध करून पूजा संभार माझे पूजेचा त्याग, पूजा करिता एकाग्र जय साधू नर घरा येते. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा तेने मज हानितलेला होता की तो माझ्या घाता प्रवर्तला. माझे भक्तधारी आलेत, माझे संतधारी आलेत, माझे वारकरीधारी आलेत आणि त्यांना पाहून देखील जो माझी सेवा करतो, माझी पूजा करतो, मला फुलं काय वाचून अमुक काय करतो, तमुक काय करतो, मला त्याचं बिलकुल आवडत नाही. जरी मला फुलं वाहत असला तर ते मला दगड वाटतात. माझ्या डोक्यात दगड घालतो असं दुःख मला त्यावेळेला होत असत. हे ती दगड तैसे बरी, ते दगड तैसे बरी, हे ती दगड तैसे बरी, हे ती दगड तैसे तेव्हा असं खातं देवाचं आहे. बरं काही आमच्याकडे पहा, असा भगवान आहे. म्हणून आपण संतांची वारकऱ्याची सेवा करा. वारकऱ्याची सेवा करणं म्हणजे देवाला खुश करणं आहे. जसं लेकराला खुश केलं की माता खुश, त्याला काही लागत नाही. तसं देवाचं तसं आहे. भक्ताला खुश केले की भगवान देखील खुश होतो. असं अपूर्व नातं देवाचं आणि भक्ताचं आहे. भक्ताची सेवा करावी. थोडी देवाची कमी झाली तरी चालेल, पण देवाच्या भक्ताची सेवा करावी. आईची सेवा कमी झाली तरी चालेल, पण तिच्या लेकराची सेवा करावी. विठ्ठला विठ्ठला लोकांना पंढरपूरला गेल्यानंतर असा विधी करावाच लागतो. तिथं चंद्रभागामध्ये स्नान करावं लागतं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं लागतं, नंतर भगवंताच्या बाहेर लागावं लागतं, मध्यंतरी घुसायचं नसतं आणि भ्रष्टाचारी दर्शन करायचं नसतं. नाही झालं तरी चालेल, पण दर्शन कधी बारीनेच करावं, कधी कष्टानेच करावं. जेवढे कष्ट तुम्हाला वारीत होतील तेवढं तुमचं तप वाढत असतं.
एवढं तुमचं पुण्य वाढत असतं. दर्शन कधी भारी. विठ्ठला 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 कोणी म्हणते पासाचं दर्शन आहे, दर्शन आहे, पण त्याचं काय पुण्य मिळत नसतं. ते फुकटचं दर्शन असतं. कधी कष्टाचं दर्शन सर्वश्रेष्ठ दर्शन असतं. मनपूर्वक जे दर्शन असतं ते श्रेष्ठ दर्शन असतं. भावना करून केलेलं दर्शन हे श्रेष्ठ दर्शन असतं. म्हणून दर्शन करताना कधी कष्ट घ्यावं. नेहमीच फुकटचं दर्शन करू नये. विठ्ठला विठ्ठला लोक इकडे फिरतील तिकडे फिरतील, इकडे जातील तिकडे जातील, मग तिथंच का पाय तुमचे कमी पडले. माणसाने कष्टाचं दर्शन करा हे मला माझं मी सांगत नाही. माझं मी सांगणं म्हणजे तो अहंकार ठरेल. शक्यतो माणसाने कष्टाचं दर्शन करा. विठ्ठला हरिनाम कीर्तन संतांचे पूजन देवाचं दर्शन करावं. दर्शन संप्रांतात तिथं लोटांगण घालावं. गरुड खांबा तिथं आहे, तिथं कानात धरून नाचावं लागतं. अशी पद्धत, अशी दर्शनाची रीत आहे. लोटांगण घालवणे महाद्वारी, 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 धरुणी नाचे महाद्वारी, धरुणी नाचे महाद्वारी, नगतू लोटांगण घालून महाद्वारी, कान धरून नाचे गरुडा पारी, अशी पद्धत आहे. तर या सगळ्या सेवा तुकाराम महाराज बोलतात त्या मी करणार. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालील लोटांगण महाद्वारी. तर आपला ओरिजिनल टाइम काय आहे? अजून 5 मिनिट तेव्हा नाही तर पुढे सेवा पुन्हा आपण करता येत. राहिलेले चरण, कारण 2 चरण झालेले आहेत, आणखी 3 चरण राहिले. आनंद निर्भर असं भरते ठाई, सुख दुःखा नाही चारा. अनेक सायास न करीन धरी आस, होईन उदास सर्व भावे. मोक्षामा घरी कामारी ती दासी, किंवा कामारी ही दासी. होय सांगवायचे तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालील लोटांगण महाद्वारी. ज्ञानेश्वर आपल्या सप्ताहामध्ये 2 संतांचे सोहळे येतात. वैकुंठ गमन सोहळा आणि जलसमाधी सोहळा नाथ महाराज. आता बीज संपली, तुकाराम महाराजची यात्रा संपली आणि आता सर्व लोकांची धाव पैठणकडे चाललेली आहे. पैठणचे संत श्री एकनाथ महाराज ही शांती पाहिजे असेल तर पैठण क्षेत्र नाथ महाराज, वैराग्य पाहिजे असेल तर मग जगद्गुरु तुकाराम महाराज देहू क्षेत्र, ज्ञान पाहिजे असेल तर आनंदी क्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराज,
आणि भक्तिप्रेम पाहिजे असेल तर क्षेत्र पंढरपूर असे ठराविक क्षेत्र आहे. ऐकी आता सध्या उत्सव सुरू आहे नाथमहाराजांचा. नाथमहाराजांनी फार मोठी क्रांती केली जीवनामध्ये, अनेक चमत्कार तसे घडून आले. मुद्दाम केले असं नव्हे, नैसर्गिक ते घडले गेले आणि नाहीतरी ते प्रत्यक्ष भगवान विष्णूच होते. महाविष्णूचा अवतार. जसं ज्ञानेश्वरांच्या बद्दल म्हटलं तसं नाथांच्या बद्दल देखील भानुदासाचे पुढे महाविष्णूचा अवतार. प्रत्यक्ष विष्णू परमात्माच तिथं अवतीर्ण झाले आणि जीवनामध्ये अनेक ग्रंथ केले. ग्रंथाच्या रूपाने त्यांनी अपूर्व ज्ञान जगाला दिलं. हे महत्वाचं आहे. ज्ञानाला महत्व आहे. माणसाकडे ज्ञान असावं, माणसाकडे अज्ञान नसावं, माणसाकडे पुण्य असावं, माणसाकडे पाप नसावं, माणसाकडे सुख असावं, माणसाकडे दुःख नसावं, माणसाच्या जीवनामध्ये अनुकूलता असावी, माणसाच्या जीवनामध्ये प्रतिकूलता नसावी, माणसाने प्रयत्नशील असावं, माणसाने आळशी नसावं. जेवढं होईल तेवढं माणसाने चांगलंच करावं. माणसाने वांगलं कधीच करू नये. शक्य झालं तर चांगलंच करा, वांगलं कोणाचं करू नका. जो दुसऱ्याचं वांगलं करायला जातो त्याला काही दिवसांनी त्याला ते फळ भोगावं लागतं. आणि शक्यतो जेवढं चांगलं होईल आपलंही चांगलं करा, दुसऱ्याचंही बरं करा. जीवनामध्ये सत्यता पाळा, आईवडिलाची सेवा करा, दिनदुर्बळाची सेवा करा. जेवढं होईल तेवढं चांगलं बागा, जेवढा होईल तेवढा दानधर्म करा. असेल तर करा, नसेल तर करू नका. ते दान करताना देखील कसं करा, नम्रतेने करा. नम्रतेने करा, लहानपण घेऊन करा. दान करो गरीबे से बाबा, दान करो गरीबे से बाबा, मगरूर से धोखा है. वो कहेगा मैं दाता हूँ, माल कहाँ से लाया है. नम्रतेचं दर्शन हे आपल्याला भाग्यवान करतात, आपल्याला समृद्ध करतात, श्रीमंत करतात. आणि म्हणून संतांचं दर्शन करावं, देवाची भक्ती करावी, सज्जनाची संगती धरावी, नामचिंतन भरपूर करावं. कारण नामाला फार महत्व आहे. जे नामाला महत्व ते इतरांना महत्व नाही. या टाकलेल्या गोष्टी टाळू नका, घालू नका. देवाची भक्ती करत राहा. देवाची भक्ती, संतांची संगती, आईवडिलाची सेवा या तीन गोष्टी लक्षात धरा. ज्याने तीन गोष्टी जीवनामध्ये केल्या त्याच्या जीवनाचा उद्धारच झाला. जसं पुंडलिकाने इतर फार नाही केलं, त्याने फक्त आईवडिलाची सेवा केली, पण जगामध्ये त्याचं नाव झालं, जगामध्ये नाव झालं. त्याने विठ्ठलाची भक्ती नाही केली. असो, तेव्हा या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये करा. नाही प्रत्येकाने सत्कर्माला सहकार्य करा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातलिया भय कुठं जाणे, घातलिया भय नरका जाणे. नरक म्हणजे दुःखच आहे. पण शक्यतो जेवढं होईल तेवढं चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं प्या, तुमचं भगवान चांगलं करील. असो, तेव्हा सेवा संपली, टाइम संपला, सेवा संपली. तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी, सर्व गुरुजनांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. तथा ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव चालू श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आणि शांती सम्राट एकनाथ महाराज या सर्व संतांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या ठिकाणी सेवा विरंती म्हणा. शेवटचे चाल घेतात. काय शेवटचं चरण? मोक्षामा घरी कमारी ते दासी, 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 मोक्षामा घरी कमारी ते दासी.
लोटांगण महाद्वारी Thank you.